विक्रांत शंके, महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी लातूर येथे आहे आणि प्रभाग क्रमांक 17 लातूरमधला एक महत्त्वाचा वॉर्ड आहे। त्या वॉर्डमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही, पायाभूत सोयीसुविधांसाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे। त्यामध्ये नळ असेल किंवा पथदिवे असतील, स्ट्रीट लाईट बसवण्याचा असेल, त्याचबरोबर नाईक चौकाचं सुशोभीकरण आणि अशा अनेक मागण्यांना घेऊन एक मोठा जनसमुदाय माझ्या पाठीमागून तुम्ही पाहू शकता। आणि इथं उपोषण सुरू आहे, संघटित मार्गाने आंदोलन सुरू आहे। आपल्याकडे काय प्रश्न आहे आणि कोणते प्रश्न घेऊन तुम्ही आता रस्त्यावर आमच्या काय मागण्या जास्ती काही नाहीत गव्हर्नमेंटकडे, की आम्हाला काय आम्ही सरकारांना धन दौलत कार गाडी बंगला मागितला नाही। आम्ही फक्त ज्या पायाभूत गरजा आहेत, आम्हाला चांगले रस्ते हवेत, पाणी हवंय आणि आमची झोपडपट्टी बसलेले गोरगरीब लोक आहेत, मजुरी खाणारे, त्यांच्यासाठी घरकुल पाहिजे। आणि आमचे पावसाळ्यामध्ये हाल एवढे होतात, त्या ठिकाणी पूर्ण रस्ता म्हणजे हे होऊन जाते। त्या ठिकाणी गाड्या, मोठा रस्ता असल्यामुळे हवे त्या ठिकाणी ॲक्सिडेंटचे प्रमाण इतक्या प्रमाणात होतात की खूप ॲक्सिडेंट। इथं ना पोलीस चौकीची व्यवस्था आहे, ना पथदिव्यांची व्यवस्था आहे, नाही तर सिग्नल बसवलेले आहेत, सिग्नलच्या लाईटी इथं कुठल्याही प्रकारचं नाही। तर ॲक्सिडेंट तर एक दिवसात झाल्यासारखं होतं या ठिकाणी, म्हणजे हे चौरस्ता असल्यामुळे खूप गर्दीचं प्रमाण आहे। आणि याच्या आतमध्ये आमदार साहेबांचं घर आहे, तरी सुद्धा हा रस्ता पूर्णपणे कच्चा रस्ता आहे, खड्डे आहेत, रस्ता सुद्धा व्यवस्थित दिलेला नाही। महानगरपालिका आहे, मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, सगळे असून पण हे अधिकारी येत नाहीत ना मंत्री येत नाहीत त्या भागाची नोंद घेण्यासाठी। म्हणून त्याच्यासाठी आम्ही सगळे महिला, सर्व नागरिक एक भयाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज आलेलो आहेत आणि आम्ही आमरण उपोषण करत आहोत। तर तीव्र आंदोलन वगैरे काही नाही, तरी आमचं इथं आमरण उपोषण आहे, तो आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। आमचे विवेक भैया, आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही इथं आजपासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आम्हाला फक्त एवढंच पाहिजे, तर आम्हाला रस्ते चांगले पाहिजे, नळाची पाईपलाईन टाकून द्यावं, पाण्याची व्यवस्था चांगली करून द्यावं आणि ज्या खांबा वगैरे लाईटीची व्यवस्था नाही आहे, रात्री अंधार पूर्ण रोडवर पडते आणि इथं चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। विशेष म्हणजे अंधार असल्यामुळे ह्या अंधाराचा गैरफायदा घेऊन इकडं चोऱ्यांचं प्रमाण जास्ती वाढलेलं आहे। म्हणून आम्हाला खांबा बसवून द्यावं, लाईटीची व्यवस्था करून द्यावं। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला आमची कळकळीची विनंती आहे। महाराष्ट्राचे सरकार भाजपचं आहे आणि केंद्राचे सरकार भाजपचं आहे आणि आम्हाला विरोध कोणाची बोलायचं नाही आहे। फक्त आपण जे कुणाचंही सरकार असं आम्हाला आमच्या कामाची नोंद घ्यावी पण आमचे कामं करून द्यावं। नळाला पिवळं पाणी येते, आम्ही पाणी तर विकतच घेऊन पितो, पण ज्या साईडला ते पिवळं पाणी येते, ते पाणी फिल्टर करण्याच्या मशिनी आहेत आपल्या लातूर महानगरपालिकेच्या, ते पाणी फिल्टर करून पाणी सोडण्याचं मेहरबानी करावी। कारण लहान लेकरं गोरगरिबाचे आहेत, ते आजारी पडायले ते पिवळं पाणी प्यायल्यामुळे। ही सरकारला विनंती आहे, सगळ्याची नोंद घ्यावी। या ठिकाणी आपण पाहू शकता, पाणी असेल, पथदिवे असतील किंवा सुरक्षेचा मुद्दा असेल, या सगळ्या पायाभूत आणि जीवनावश्यक सोयीसुविधांना घेऊन त्या ठिकाणी नागरिक संघर्ष करताना दिसत आहेत। 17 येथील पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठीची मागणी घेऊन काही महिला रस्त्यावर उतरलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। या सगळ्या प्रश्नांना घेऊन विवेक साळुंके हे उपोषण करत आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मुळात प्रभाग क्रमांक 17 हा लातूर शहराचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांचा प्रभाग राहिलेला आहे। मात्र गेल्या 5 वर्षात कोणत्याही प्रकारचे विकास कामं या प्रभागामध्ये झाली नाहीत, असा विवेक साळुंके यांचा आरोप आहे। जाणून घेऊया विवेक साळुंके लातूर शहराचे उपमहापौर यांनी केलेलं होतं। मात्र आज आपण पाहतो की प्रभागातील सगळे नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। पायाभूत सोयीसुविधांची कसल्याही प्रकारे त्या ठिकाणी सोयीसुविधा मागच्या 5 वर्षामध्ये त्यांना मिळालेल्या नाही आणि ते झगडा करत आहेत। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्यासाठी बोलण्यासाठी आंदोलक आहेत। आमरण उपोषणाचं बॅनर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसते, तर काय सांगाल, काय भूमिका आहे सगळ्या पाठीमागची प्रभाग क्रमांक 17 मध्ये आताच्या सध्याच्या समस्या काय आहेत? नमस्कार। प्रभाग 17 मध्ये नागरी समस्यासाठी हे आज आपण उपोषण चालू केलेलं आहे। प्रभागामध्ये आमच्या घंटागाडी नाही, कचरा उचलण्यासाठी कोण माणसं नाहीत, नाल्या नाहीत, रस्ता नाही, जवळजवळ पथदिवे नाहीत, पिला पाणी नाही। ह्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही आज इथे बसलेलो आहोत। आणि काही आमचे ग्रीन बेल्ट आहेत, ते ग्रीन बेल्टवर सुद्धा महानगरपालिकेला ताब्यात घेऊन आम्ही कंपाऊंडची मागणी करतो, ते कंपाऊंड सुद्धा करून देत नाही। ते आमच्या हक्काचे ग्रीन बेल्ट आहेत, आमचे लहान लेकरं खेळण्यासाठी
प्रशासनाला मी वारंवार सांगून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. या सर्व गोष्टीसाठी आपण आज आमरण उपोषणाला बसलेलो आहे. तर किती आहे आमरण उपोषण म्हणल्यानंतर समजा दखल नाही घेतली तर हळूहळू आंदोलकाची तब्येत खालावत जात असते, कदाचित मृत्यूची सुद्धा भीती असते. मग ही मानसिक तयारी कितपत आहे तुमची? का कसं बघता येणाऱ्या गोष्टीकडे? जोपर्यंत उपोषण लांबलं तर काय? जोपर्यंत प्रभागामध्ये सुविधा उपलब्ध होत नाहीत, तिथं रोडवर स्पीड ब्रेकर बसत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार. माझा जीव गेला तरी चालेल. इथंपर्यंत माझी तयारी आहे आणि मी पूर्ण तयारीने बसलेलो आहे आता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रभागामध्ये विकास व्हावा म्हणून लोकांना जीवावर उदार व्हावं लागते. संवैधानिक मार्गानं आमरण उपोषण करणं म्हणजे मला असं वाटतं की आंदोलनाच्या माध्यमातून पुकारलेलं जे शेवटचं हत्यार असतं. आणि आता अतिशय परिपूर्ण मानसिकतेने या ठिकाणी आंदोलक बसले आहेत. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका असेल किंवा तेथील स्थानिक अधिकारी असतील ते आता तरी प्रभाग क्रमांक 17च्या विकासाकडं लक्ष देतील आणि त्यांच्या ज्या काही पायाभूत सोयीसुविधांच्या साध्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका लातूर शहर महानगरपालिका प्रयत्नशील राहील. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन अनुभवसह, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.